विश्वास करणे कठीण आहे, मात्र हे सत्य आहे. उत्तर प्रदेश राज्यातील फतेहपूर सोहरा गावातील 24 वर्षीय विकास दुबे या तरुणाला सापाने पछाडले आहे. साप दर आठवड्याला त्यांना दंश करत आहे. दर आठवड्याला साप चावल्यानंतर उपचार करून विकास बरा होतो. यानंतर विकास मावशीच्या घरी राहायला गेला. तिथेही सापाने त्याला दंश केला. मात्र 30 दिवसात त्यांना 5 वेळा सापाने चावा घेतला आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विकास दुबे यांनी सांगितलं की पहिल्यांदा 2 जून रोजी रात्री 9 वाजता सापाने चावा घेतला होता. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या एका खाजगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. तिथे 2 दिवस उपचारानंतर ते बरे झाले. त्यानंतर कुटुंबियांना वाटले की घटना सामान्य आहे. मात्र 10 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा सापाने दंश केला. त्यानंतर त्यांना त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्यांदाही ते उपचारानंतर बरे झाले. त्यानंतर त्यांच्या मनात सापाची दहशत बसली व ते सतर्कता बाळगू लागले. मात्र 7 दिवसानंतर 17 जून रोजी पुन्हा तशीच घटना घडली व घराच्या आतमध्येच सापाने पुन्हा चावा घेतला. बेशुद्ध पडल्यानंतर घरचे लोक पुन्हा त्यांना त्याच रुग्णालयात घेऊन गेले व उपचारानंतर ते बरे झाले. चौथ्यांदा सापाने 7 दिवसही होऊ दिले नाहीत. 4 दिवसातच सापाने पुन्हा दंश केला. उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. यावेळी तरुण उपचारानंतर वाचला. त्यानंतर नातेवाईक व डॉक्टरांनीही सल्ला दिला की काही दिवस घरापासून दूर राहा. तरुण शहरात राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरी राहायला गेला. मागील शुक्रवारी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास तेथेही सापाने त्याचा चावा घेतला. त्यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांनी सांगितले की हा खूप विचित्र प्रकार आहे. प्रत्येक वेळा त्याच्यावर अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन आणि इमर्जन्सी औषधे देऊन उपचार केले जातात. ठीक होऊन तो घरी परततो व पुन्हा काही दिवसांनी त्याच्या शरीरावर क्लिअर स्नेक बाईटचे निशाण मिळतात. विकास दुबे या तरुणाने सांगितलं की सर्पदंशाच्या घटनेने तो त्रस्त झाला आहे. त्याला सापाची दहशत बसली असून प्रत्येक वेळा साप चावल्याचा भास होत आहे. प्रत्येक वेळी उपचारासाठीही पैसे खर्च होत आहेत. दरम्यान विकासचे मामा कामतानाथ यांनी सांगितले की आम्ही सर्वजण काळजीत पडलो आहोत. जेव्हा सापाने विकासला तिसऱ्यांदा दंश केला त्यावेळी घरातील अनेक लोक तिथे उपस्थित होते. चावा घेऊन साप निघून गेला. खूप शोधले मात्र तो सापडला नाही.